असं मस्त टोस्ट सँडविच तुम्हाला पण बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। इथे मी 5 बटाटे उकडत ठेवले आहेत। चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे कोथिंबीर, त्यानंतर 5 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा डाळे घेतले आहेत। डाळे नक्की वापरा, त्यामुळे चटणीला खूप छान असं स्मूथ टेक्स्चर येतं। त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि चवीपुरतं मीठ घालून मस्त बारीक अशी चटणी वाटून घेतली। आता इथे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि बीटाचे पातळ स्लाइस करून घेतले। इथे मी भाजी जी करते आहे ती थोडी वेगळ्या प्रकारे करते आहे। शेंगदाणे घालून आणि मसाला घालून ही भाजी करते आहे, मिरचीची भाजी नाही आहे ही। त्यासाठी काही मसाले वाटीमध्ये घेतले, ज्यामध्ये हळद, हिंग, धणाजिरा पावडर, लाल तिखट, आमचूर पावडर आणि थोडासा गरम मसाला घेऊन सगळे मसाले वाटीमध्ये एकत्र करून घेतले। आता फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये मी मोहरीची फोडणी केली, बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आणि त्यानंतर हे मसाले तेलावर घातले। मसाले तेलावर घालण्यापूर्वी मी गॅस बंद करून घेतला, म्हणजे मसाले जळणार नाहीत। आणि छान असे हे मसाले घातल्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे घातले आहेत। शेंगदाणे क्रंची होईपर्यंत छान असे भाजून घेतले मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर उकडलेला बटाटा इथे मी फोडी करून घातला आहे आणि तो असा छान प्रकारे मॅश करून घेते आहे। चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा हा छान असा एकजीव करून मस्त असा मी मॅश करून घेते आहे। आता सगळ्यात शेवटी ह्याच्यावर मी थोडासा चाट मसाला घातला। चाट मसाल्यामुळे आपला मसाला टोस्टची जी भाजी असते ना, त्याला खूप छान चव येते, त्यामुळे नक्की वापरा ते। आता इथे सँडविच करायला घेते। सगळ्यात आधी मी सगळ्या गोष्टी अरेंज करून घेतल्या, म्हणजे बटर, चटणी, आपण जी भाजी बनवली ती, या सगळे स्लाइसेस। आता एका डिशमध्ये घेतला आहे थोडासा चाट मसाला आणि नेहमीचं आपलं साधं मीठ घेतलं आहे। इथे मी व्हाईट ब्रेड वापरला आहे, तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता, पण व्हाईट ब्रेडने थोडी चव वेगळी लागते म्हणून मी हा वापरला आहे। सगळ्या ब्रेडला बटर लावून घेतलं, त्यानंतर चटणी लावून घेते आहे। बटर लावल्यामुळे, चटणी लावल्यावर आपला ब्रेड मऊ पडत नाही, त्यामुळे बटर नक्की लावायचं। त्यानंतर थोडीशी भाजी लावली, वरून सगळे स्लाइसेस लावले। भाजी खूप जास्त नाही लावायची, नाहीतर आपल्याला ती खूप भाजी अशी लागते। वरून थोडंसं मीठ आणि चाट मसाला भुरभुरवला आणि त्यानंतर असं टोस्टरमध्ये हे सँडविच घालून मस्त असं टोस्ट करून घेतलं। दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलं आणि भाजून झाल्यानंतर वरून मी याला छान असं बटर लावून घेतलं, म्हणजे चव छान येते आणि क्रंचीनेससुद्धा छान लागतो। आणि त्यानंतर मधून असे त्याला छान असं कट करून घेतलं। चटणी आणि सॉसबरोबर मी हे सर्व करणार आहे। वरून थोडीशी शेव देखील घातली आहे। शेव अगदीच ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता। आणि अशा प्रकारे मस्त असं टोस्ट सँडविच खाण्यासाठी तयार आहे। हे नक्की करून बघा। ही रेसिपी थोडी वेगळी आहे, पण खूप चविष्ट बनतं, त्यामुळे नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू।